रामकृष्ण रामकृष्ण जाधव प्रथमेश. तर आज आपण बोलणार आहे मनोज दादा. तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल पाहूनच समजलं असं. आपले मनोज दादा परत आरक्षणासाठी, मराठा समाजासाठी परत उपोषणाला बसले. आरक्षणाच्या उपोषणासाठी मुद्दा हा लई दिवसापासून खडतर राहिला. आपले मागचे 2024च्या लोकसभा आणि विधानसभा पाहून हा मुद्दा खूप गाजले. म्हणजे तेव्हा मनोज दादा चर्चेत आले आणि त्यांनी मराठा समाजासाठी काम करण्याचं ते धाडस पुढं येऊन त्यांच्याबरोबर जे अत्याचार झाले ते फडणवीसांनी काहीतरी सरकारने त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हा पाहून ते आपल्यात मराठा समाजासाठी खूप प्रचलित काम करण्यासाठी योग्य धाडसी माणूस हा मराठा आरक्षणाचा मेन माणूस हा ठरला. आरक्षणाच्या मुद्दे लढण्यासाठी. तर माझं एकच म्हणणं आहे, मनोज दादा तुम्हाला जसं येड्यात मागच्या सरकारने तुम्हाला आश्वासनं किती जी आर काढले, लई चर्चा केल्या तुमच्या जी आर काढले, परत लई चर्चा केल्या, आपण असं करू, देऊ मराठ्याला आरक्षण ओबीसीमधून. तुमची म्हणणं ते बरोबर आहे, ओबीसीतून मराठ्याला आरक्षणच भेटायला पाहिजे आणि ते पण असं पक्कं भेटायला पाहिजे. कोणी पण त्याला सुप्रीम कोर्ट किंवा कोणत्या कोर्टात गेले होते टिकलं पाहिजे, असं आरक्षण दिलं पाहिजे. 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडता येते. आपण संविधानात काहीतरी थोडेफार कलम जर बदलले तर मराठा समाजासाठी नक्कीच आरक्षण भेटेल. मराठा समाज हा फक्त तुम्हाला जे 2-4 मागं लागलेत पण मला त्याच्यात जायचंच नाही. ते आपल्याला जमायचं नाही. ते डाव असते जुळून त्याच्यात लय रातचे जेव घाल लोक नामकं करण तमकं करण ते आपल्याला जुळणार नाही. आपलं पद हे समाज हेच माझ्यासाठी पद आणि आशीर्वाद लय मोठा आहे. लोक आज काम आहे शेतात सोयाबीन काढण्याचे लोक झोपत नाही दादा. इथं तुम्ही काही द्या तो 2 घंट्याच्या पुढे थांबत नाही. 6:30ची सभा सायंकाळची 5:05 वाजता व्हायला लागते. माणसं उठायला तयार. आपल्यासाठी आशीर्वाद पद लय मोठं. आपल्याला याच्यातच मरायचंय, याच्यातच मरायचंय आणि आपल्या जिंदगीचं सार्थक झालं. समाजाचे शरीर 2-3 घटक प्रत्येक समाजात सगळे आमिर. तुम्हाला वाटतं मराठा समाज लई करोडपती असं जमीनदारी होती, पण मराठा समाजात आता कमी 100पैकी एक जमीन आहे. सरासरी सगळे 2-2 एकर जमीन आहे. त्यांची उत्पन्नसुद्धा 8 लाख नाही काहीच. इथं तर रोजानीसुद्धा जातो मराठा समाज. अशा मराठा समाजासाठी शिक्षणासाठी आरक्षण देण्याची गरज आहे. आता मी मराठा समाजातून आलो. मला ओबीसीचा आणि मराठा समाज ओबीसीचा नाही मराठा समाजातून आलो. मला डिप्लोमाला 84% असून मला कॉलेजला ॲडमिशन नाही भेटलं, कारण SC-BCतून माझं आरक्षण 10% असून मला डिप्लोमाला 10% जागा राहते. मग मला 7% जी पाहिजे ती ब्रांच नाही भेटली. आम्ही किती मेहनत केली, वर्षभर मी मस्त अभ्यास केला, 84% पाडण्यात आले. डिप्लोमाला 84% पाडणं ही सोपं नाही, अवघड आहे. तरी मला आरक्षण भेटलं नाही. मी अमृतवाणीला शिकतोय, पण जी पाहिजे ती ब्रांच नाही भेटली. चला, जे हा पात्रात येईल असे मी घेतलं पात्रात पाडून. पण अशी लई इच्छा आहे लोकांची का आता ही ब्रांच जाऊन दे, त्याचे शिक्षण घेऊ, पण पुढं लई गोष्टी त्यांनी आरक्षण पाहिजे ते अफेक्ट होतं आहे गोरगरीब मराठा समाजासाठी. तर लोक म्हणत्या ओबीसी वर्सेस मराठा, धनगर समाज वर्सेस मराठा समाज, मुस्लिम वर्सेस मराठा, हे मुद्दे बाजूला ठेव. मेन मुद्दा काय, मराठा समाजाला सगळे समाज मान्य करतो आहे मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. त्यांना माहिती आहे, त्यांनी परिस्थिती पाहिली मराठा समाजाची. आता खूप परिस्थिती बदलली. मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे. म्हणून ज्यादा 30 तारखेपासून तुम्ही आंदोलनाला बसताय, अमरण उपोषणाला बसताय, त्याला माझं खूप पाठिंबा आहे. आणि तुम्ही जे काम करताय या पाळीच आपल्याला हार मानायची नाही. आपल्याला आरक्षण घेऊनच उपोषण सोडायचं आहे. फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हीच माझी प्रार्थना. आणि देवेंद्रनाथ फडणवीस साहेबांना मला एकच म्हणणं आहे, तुम्ही आरक्षण द्या, नाही तर काही करा. आरक्षण द्या, काही करा नाही, आम्हाला या पाळीचं आरक्षण द्या. आणि कोणत्याच समाजाच्या आरक्षणाला ठेच न लावता आम्हाला आरक्षण लागतं, आणि ते पण संविधानात बसेल. व कोणत्याच आम्हाला फक्त या बाळीच फसू नका. आणि
फक्त फसू नका. आमचं तो मनोज दादा भर तापते उन्हात आता आरक्षणावर बसला आहे. त्याला तुम्ही याड्यात काढलं म्हणजे पुऱ्या मराठा समाजाला याड्यात काढलं. आणि कोणी पण आता मराठा समाजाला मतदानासाठी किंवा तुमचं सरकार स्थापना करण्यासाठी वेठीशी धरू नका आणि उपयोग फायदा करू नका घेऊ. आणि मराठ्यांचे खूप आमदार आहे, ते काय करू राहिले मला ते समजत नाही. परत मराठा समाज हा शेतकरी वर्गातून येतो. एक मुद्दा मला मांडायचा म्हणले हो, कांदा भाव तुम्ही 12 रुपये किलो दिलं आहे. आम्ही कांदे लावले, पाऊस झाला, ते कांदे आता सडू राहिले. डायरेक्ट 40 10 ट्रॅक्टर कांदे म्हणजे कमीत कमी 300 क्विंटल कांदे डायरेक्ट बसली. 300 क्विंटल कांदे बसले म्हणजे डायरेक्ट त्याच्यातून चाळीतून पाणी निघून राहिलं, अशी अक्षरशः परिस्थिती. तर तुम्ही ते 12 किलो कांद्याचा भाव देऊन का उपकार नाही केला, तुम्ही जाहीर करू राहिले. तुम्ही आम्हाला 20 नाही, आम्हाला 30 रुपये किलो तरी कांद्याचा बाजारभाव दिला पाहिजे, हीच मागणी. परत तुम्ही जसं 100 रुपये किलो कांद्याचा बाजारभाव 200 रुपये किलोपर्यंत नाही, सॉरी 200 रुपये किलो, 150 रुपये किलो, 180 किलो रुपये तसा बाजारभाव दिला, तसा आम्हाला परत बाजारभाव लागतोय. हा तेवढा बाजारभाव लागतोय आम्हाला. हे 12 रुपये आमची आम्हाला जेवढा खर्च होत नाही तेवढं तर नुकसान होऊ राहिलं. एका शेतकऱ्याची अक्षरशः परिस्थिती सगळं होऊन त्याला -1 रुपया त्याला खिशातून द्यावा लागला, 1 रुपया. एवढी परिस्थिती वाईट आहे. तुम्ही काय 12 रुपये किलो बाजारभाव कांदे देऊन काय छाती ठोकते. तुम्ही शेतकऱ्याची मराठा समाज हा खूप प्रामुख्याने शेती करतो, कांदा शेती करतो. प्रत्येक शेतीला बाजारभाव द्या. पेट्रोल तुम्ही काय हळूहळू वाढ राहिली, तुमचे इलेक्शन झाले मग तुम्ही तवर मापात ठेवले ना, आता पेट्रोलचे भाव वाढ राहिले. ते मुद्दा आपण तो व्हिडिओ त्या मुद्द्यानंतर बोलू. तुमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण हे पक्का आरक्षण लागत आम्हाला. मनोज दादाच्या आम्ही भरपूर पाठीमागे आहे. आणि कांदा बाजारभाव हे छोटा मुद्दा आहे, या व्हिडिओ मला बोलायचं नव्हतं. पण मराठा समाजात खूप वर्ग हा शेती करतो आणि कांदा पिके प्रामुख्याने पिकतो. तर आम्हाला कांद्याला भाव लागतो, आमच्या कांद्याला भाव लागतो आणि आम्हाला आरक्षण लागतं. हे एक मराठ्याचं पोरगं बोलतंय, तुम्ही वाटू द्या थोडी लाज. तुम्हाला निवडून द्यायले, प्रश्न विचारला म्हणजे आम्ही संविधानाच्या हक्काने तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रश्न विचारायचं आमचं काम आहे. लोकशाहीचा हा एक अविभाज्य अंग आहे प्रश्न विचारणं. सरकारनं प्रश्न तर विरोधक तर काय विचारही ना, ते फक्त त्यांच्या फायद्यासाठीच करू राहिले. तुमचे सगळे पक्ष एकत्र ते तुमचं राजकारण गेलं खड्ड्यात. आमच्या मराठा समाजाला आरक्षण आणि कांद्याला हमी बाजारभाव दिला पाहिजे. मागं लागलेत पण मला त्याच्यात जायचंच नाही. ते आपल्याला जमायचं नाही. ते डाव असते जुने त्याच्यात लय रातचे जेव घाललो पण आमकं करण तमकं करण, ते आपल्याला जुळणार नाही. आपलं पद हे समाज हेच माझ्यासाठी पद आणि आशीर्वाद लय मोठा आहे. लोक आज काम आहे शेतात सोयाबीन काढण्याचे, लोक झोपत नाही दादा. इथं तुम्ही काही द्या, लोक 2 घंट्याच्या पुढे थांबत नाही. 6:30ची सभा सायंकाळची 5 वाजता व्हायला लागते. माणसं उठायला तयार. आपल्यासाठी आशीर्वाद पद लय मोठं. आपल्याला याच्यातच मरायचंय, याच्यातच मरायचंय आणि आपल्या जिंदगीचं सार्थक झालं. समाजाच्या शरीर एकदा आरक्षण मिळालं असं दिसलं तर बस, आपल्याला कशाची आवश्यकता, कोणाच्या राजकारणाची कशी. रामकृष्ण.